वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि चला मग आता छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच बाही डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक आणि ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी बाही डिझाईन बनवायची असते। त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की बाही डिझाईन कशी बनवावी, ती साडीला मॅच होईल की नाही, ब्लाउज छान दिसेल की नाही, त्यांना स्वतःला सूट होईल की नाही। सो आजची ही जी काही बाही डिझाईन आहे तर ही नक्कीच खूप सुंदर आहे। या डिझाईनमुळे नक्कीच छान असं ब्लाउजला लुक आहे आणि आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे त्याची संपूर्ण मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे छानसा ब्लाउज पीसची ऍक्च्युली बाही इथे आपण कटिंग करून घेतलेली आहे। खरं तर ब्लाउज खूप सुंदर असा एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे आणि छान असा कलरफुल जो कुठल्याही साडीवर सहज मॅच होईल। तर त्यावर आपण कॉन्ट्रास्ट रेड कलरचा कपडा वापरून खूप सुंदर ट्रेंडिंग अशी डिझाईन बनवणार आहोत। कारण छोट्या बाहीवर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही आणि त्याच डिझाईन सुद्धा कशा बनवावे हेही कळत नाही। तर आजची ही जी काही बाही डिझाईन आहे तर मी तर म्हणेल की तुम्ही अजून बघितलेली सुद्धा नसेल, इतकी सुंदर अशी ही डिझाईन आहे। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ही जी काही बाही आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बाही लांबी आहे इथे 3.5, अर्धा इंच आपण इथे फक्त मार्जिन ऍड केलं म्हणजे 4 झालेला आहे। बाहीची जी काही घडी आहे तर ती आहे 8, 1 इंच कमी होतं तर असं तयार टोटली 7 झालेला आहे। सो अशा पद्धतीने आपण ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आता बाहीची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बाहीवर करून घेऊयात। तर बघा खालच्या साईडने आपल्याला एक मार्किंग करायची आहे। तुमची बाही लांबी जर थोडी जास्त असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता, पण इथे बघा मी 1.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे अजून 1 इंचावर सुद्धा मार्किंग करून ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येईल। तर मी सडनली डायरेक्ट ह्या पद्धतीने बघा इथे हा शेप देऊन घेतलेला आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर हा शेप तुम्ही अजून थोडा वरती घेऊ शकता किंवा अजून थोडा खाली सुद्धा घेऊ शकतात। तर तुमच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे की तुम्हाला कसं हवं आहे। आणि मग जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात। आणि अशा पद्धतीने आता याची तर मार्किंग झालेली आहे। आता पुढे काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की जी काही ब्लाउजची बाही आहे ती आणि अस्तरची बाही एकमेकाला जोडून घ्यायची। तर बघा ब्लाउजची बाही सरळ ठेवली, त्यावर अस्तरची बाही ठेवायची आहे। आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे। एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण टीप मारणार आहोत तसेच आपली बाहीचा शेप सुद्धा येणार आहे। त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे पाव इंच मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची। आता ही टीप मारल्यानंतर जे काही आपलं ब्लाउज पीसचं खालच्या साईडचं एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं। महत्वाचं म्हणजे सेंटरला मी एक पिन लावली होती, जेणेकरून स्टिच करणं सोपं जातं आणि आपलं तिरकं वगैरे जाण्याचे चान्स सुद्धा राहत नाही। त्यानंतर बघा इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत, जेणेकरून बघा या पद्धतीने बाही सरळ केल्यावर आपल्या बाहीचा शेप व्यवस्थित प्रॉपर यावा यासाठी। आणि सरळ केल्यानंतर खालच्या साईडला द्यायची आहे आता आपल्याला दाब टीप। तर बघा दाब टीप देताना काळजी घ्यायची आहे की खालचा अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। तर फिनिशिंग साठीची ही महत्वाची टीप तुम्ही आवर्जून फॉलो करा। आता बघा प्रॉपर फिनिशिंग सहित दाबटीप दिल्यानंतर आपल्याला बाही आणि मेन फॅब्रिक म्हणजेच अस्तरची बाही आणि ब्लाउजची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे। आता महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट मापाची बाही रेडी करून घ्यायची आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाउज पीसचा कपडा पण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो। तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे। त्यानंतर बघा मी म्हटलं होतं की थोडासा आपल्याला इथे साडीचा कपडा यूज करायचा आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाउजला मॅच होणारा। तर बघा मी इथे कट करून घेतला, तर तो साधारणतः 2 इंचाचा आहे।
आता त्याला खरं तर मॅचिंग आपल्याला धागा लागणार आहे, तर तो मी ओवून घेते म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. जर कुठलाही कलरचा धागा यूज केला तर मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर बघा ही पट्टी उलटी करायची आहे आणि 1 इंच ची पट्टी रेडी होईल अशा पद्धतीने मार्जिन ठेवत आपल्याला एक कडेकडेने सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना सुद्धा तिरकं वगैरे जाणार नाही याची थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तसं तर डिझाईनसाठी एवढी पट्टी आपल्याला सफिशियंट आहे, पण जर अजून लागली तर पुढे आपण बनवून घेऊयात. आणि बघा मग एक्स्ट्राचं थोडंफार किंचितचं काय असेल ना तर ते कट करूयात, म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपर असं एकसारखं रेडी व्हावं यासाठी. ठीक आहे. तर बघा मग हे जवळजवळ सगळंच पूर्ण पट्टीचा आपण एक्स्ट्राचा कट केलेला आहे आणि आता आपल्याला ही पट्टी सरळ करायची आहे. तर इथे सुई धाग्याने सुद्धा आपण सरळ करू शकतो, पण मी इथे छोटंसं स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे कारण ही पट्टी बऱ्यापैकी ब्रॉड आहे, त्यामुळे एकदम बारीक सुई यूज करण्याची काही गरज पडणार नाही. आणि बघा ह्या पद्धतीने मग ही पट्टी आपण सरळ करून घेतली. आता ती घडीवर व्यवस्थित प्रेस करायची आहे, म्हणजे मग पुढचं डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जावं आणि त्याची फिनिशिंग सुद्धा छान यावी यासाठी. आता ही पट्टी ह्या पद्धतीने तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस केली तरी सुद्धा काही हरकत नाही. ठीक आहे. आता बघा अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला इथे ही फ्रिल रेडी करून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे किती मोठी पट्टी आहे किंवा किती कपडे अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की ह्या जे काही पट्ट्या आहेत तर ह्या तुम्ही किती जवळ किंवा किती लांब लांब करायच्या आहे ते. तर बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला इथे संपूर्ण पट्टीला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्या व्यवस्थित एकसारख्या येतील याची थोडी आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही फ्रिल इथे रेडी व्हावे. पण आपण जसं नेहमी फ्रिल तयार करून बाहेरला कॉर्नरला लावतो तर तसं तर आता आपण लावणार नाहीये, थोडीशी वेगळ्या पॅटर्न मध्ये लावणार आहोत, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. तर बघा मग इथे आपण ही फ्रिल रेडी करून घेतलेली आहे आणि आता ही फ्रिल रेडी झाल्यावर आपल्याला पुढे काय करायचं आहे तर ते तुमच्या पुढे नक्कीच लक्षात येईल. त्याला बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे फ्रिल रेडी करून घेतलेली आहे. आता इथून बघा 3 ते 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे सेंटर पासून दोन्ही साईडला आणि फ्रिल आपल्याला अशी लूज सोडत इथे लावून घ्यायची आहे. त्याआधी काय करायचं आहे, आता ही जी काही फ्रिल आहे ना त्याला एक लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात किंवा नाही लावलं तर डायरेक्ट पाइपिंग कशी करतो ब्रॉड तसं केलं तरी सुद्धा चालेल, पण ते करण्याची गरज आहे तरच या डिझाईनला लुक येईल. कारण की ही फ्रिल आपण अशी लूज खाली सोडणार आहोत, मग ते ब्लाउज घातल्यावरच खरं तर त्याचं लुक लक्षात येईल, पण मग हे व्यवस्थित करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर बघा मग मी इथे टिकलीवरची ही गोल्डन लेस घेतलेली आहे, छान अशी डिझायनर लेस आहे आणि नक्कीच या लेसमुळे आपल्या बाही डिझाईनला छान असं लुक सुद्धा येईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. तर मॅचिंग धागा सुद्धा ओवून घेतलेला आहे बघा आणि ही जी काही लेस आहे ना तर ही मी इथे लावायला सुरुवात करते. ऍक्च्युली मी म्हटलं होतं बघा की ही टिकलीवरची लेस आणि एक समोसा लेस मी ऑनलाईन मागवली होती एकदम स्वस्त. तर आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली लाईफस्टाईल, तर त्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि त्याची लिंक सुद्धा दिली होती. खूप स्वस्त अशी लेस पडली, कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात की अशा लेस तुम्हाला मिळत नाही. तर तो सायली लाईफस्टाईल वरचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये लिंक पण आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन अशी लेस मागवू शकतात, ती सुद्धा एकदम स्वस्त मस्त असं. ठीक आहे. तर बघा मग लेस इथे लावून झाली, तर लेसला मी डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. आता ही तयार झालेली फ्रिल आपल्याला लावायची आहे, तर मी दोन्ही साईडने व्यवस्थित 4.5 किंवा 4 इंचाला मार्किंग करून घेते आणि बघा इथून आपल्याला ह्या पद्धतीने लुझिंग मध्ये शेप देत लावायची आहे. तर बघा तुम्ही स्टार्टिंगला फक्त लॉक केलं तरी चालेल, पण मी तिथून ना इथपर्यंत गोलाकार टिप देणार आहे, जेणेकरून ही फ्रिल आपली ब्लाउजला व्यवस्थित पॅक व्हावी यासाठी. आणि तिथून कंटिन्यू दिलं की कट केलं बघा आणि इथून पुन्हा या पद्धतीने लावायचं आहे. बरोबर शेप मेंटेन राहील, सेम डिस्टन्सवर लागलं जाईल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण या फ्रिलवरच आता आपलं जे काही बाहीचं लूक ब्लाउजचं लूक आहे तर ते डिपेंड आहे. तर मी पुन्हा एकदा कन्फर्म करून मोजून घेतलं बघा आणि आता काय करायचं, स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे ती फ्रिल सुद्धा निघायला नको, कारण कंटिन्यू टिप नाहीये. आणि आडवी टिप सुद्धा इथे टाकून घेतलेली आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं फ्रिल वगैरे आहे तर ते आपल्याला कट करता येईल आणि बाहीला शेप व्यवस्थित येईल वरच्या साईडने, कारण की आता ही बाही आपल्याला ब्लाउजला जोडावी लागणार आहे, त्यामुळे मग इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा एक्स्ट्राचं कट केलं आणि किती सुंदर अशी आपली इथे ही बाही तयार झालेली आहे. आता सेंटरला इथे आपल्याला गोल्डन कलरचे मणी लावायचे आहे ओवून सुई धाग्याने. तर दोन्ही पॅक करणार आहे मी, म्हणजे वरचा पॉइंट आणि फ्रिलचा पॉइंट
जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादं लटकन रेडीमेड वगैरे लावलं तरी चालेल. सिल्क थ्रेडचं लावलं, गोल्डन लावलं, रेड कलरचं लावलं, कलरफुल कुठलंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. पण मी इथे गोल्डन मनी सिंपल असे ओवून घेत आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही 3-4 लेअर मध्ये ते व्यवस्थित लावून पॅक करू शकतात. पण इथे मला असं वाटतंय की सिंगलच फक्त पॅक करावं, म्हणजे मी जरा सिंपलच इथे करत आहे. आणि असं आता जसं मी करते ना तसं सुद्धा छानच दिसणार आहे. घातल्यावर खरं तर त्या बाहीतला लुक येणार आहे असं बघण्यापेक्षा सुद्धा. आणि जर तुमच्याकडे एखादी पार्टीवेअर छान अशी साडी असेल तर त्यावरचा ब्लाऊज तुम्ही असा स्टिच करू शकतात. किंवा एखादा ब्लाऊज आपण असं स्टिच करतो की तो इझिली कसल्याही साडीवर मॅच व्हावा, तर त्यावर सुद्धा तुम्ही असं डिझाईन नक्की बनवू शकता. तर बघा इथे मनी ओवून मी इथे व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे. आणि एक्स्ट्राचा धागा इथे कट करून छोटीशी गाठ देते, म्हणजे ते व्यवस्थित इथे पॅक होईल. तर मी म्हटल्याप्रमाणे मी एकाच लेअर मध्ये लावलेला आहे. तुम्ही सेंटर पासून दोन्ही साईडला अजून एक एक लेअर सुद्धा लावू शकतात, असं सुद्धा ठेवू शकतात, किंवा सिंपल असं एखादं लटकन सुद्धा लावू शकतात. तर बघा मग फायनली किती सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग छोट्या बाहीवर आपण ही बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पार्टीवेअर साडीवर किंवा कुठल्याही साडीवर अशी बनवू शकतात. आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया हवी असते, सो ही आयडिया तुम्ही नक्की द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज आवडेल. सो नक्की अशी स्टिच करून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो नक्की ट्राय करा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा चॉईस नक्कीच द्या. नक्कीच याच्यामुळे छान असं लुक येईल. आणि महत्वाचं म्हणजे सेंटरला तुम्ही एखादा लटकन सुद्धा लावू शकतात, पण मी इथे मनी लावलेला आहे. आणि बघा घातल्यानंतर त्याचं लुक असं दिसणार आहे. मी म्हणेल की असं पण लक्षात येणारच नाहीये, पूर्ण घातल्यानंतरच ते कळणार आहे की संपूर्ण साईडने आपली बाही कशी दिसेल, ती फ्रिल कसं दिसेल. आणि बघा इथे मी थोडासा फ्रिल साठी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे. तुम्ही इथे मॅचिंग यूज केला तरी सुद्धा चालेल. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी. एवढंच नाही तर महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे फिनिशिंगच्या, कारण बऱ्याचदा तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं सोपं असतं असं वाटतं, पण किंवा ते गरजेचं असतं. एवढंच नाही तर डिझाईन सोबतच ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी, त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराव्या तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.